क्यूबॉइड, CUBOID, क्यूबॉइड. याला मराठीत म्हणतात इष्टिका चिती. क्युबॉइड. आता क्युबाइड समोर दिसतोय बघा सगळ्यांना. क्युबाइडचे डेली लाईफचे एक्झाम्पल्स आपल्याला दिसत आहे. मॅचेस बॉक्स, सेफ्टी, काडीश पेटी ज्याला म्हणतोय आपण, टिफिन, बुक, डस्टर. हे जे सगळे जे एक्झाम्पल्स आहे, ब्रिक असते बघा, वीट. ब्रिक ऑल्सो एक्झाम्पल ऑफ क्युबाइड. आता क्युबाइड काय असतो? जसं क्यूबचा सरफेस एरिया असतो स्क्वेअर, क्यूबचा सरफेस एरिया असतो स्क्वेअर, तस या क्युबाइडचा सरफेस एरिया रेक्टँगल असतो. मग रेक्टँगल असल्यानंतर सगळ्या बाजू सेम होतील का? रेक्टँगल ज्यावेळी असतो त्यावेळी ऑल साइड इक्वल नसतात, ऑपोजिट साइड इक्वल असतात. बघा, आता हे जे डस्टर दिसतंय विश्लेषणाने, ऑपोजिट साइड इक्वल आहेत बघ. समजा हे 10 सेंटीमीटर असेल, हे पण 10 सेंटीमीटर असेल, हे 5 असेल, त्याच्या ऑपोजिट 5 सेंटीमीटर. म्हणजे रेक्टँगलच्या ऑपोजिट साइड इक्वल असतात. हे आहे. आता बघा, क्युबाइड बद्दल जरा माहिती सांगतो. क्युबाइड्स आर 3D शेप्स. 3D शेप्स म्हणजे काय? ज्याच्यामध्ये लेंथ, ब्रीथ आणि हाईट असते. ज्या वस्तूमध्ये किंवा ज्या फिगरमध्ये लेंथ, ब्रीथ आणि हाईट असते, ज्या शेपमध्ये, त्याला म्हणायचं 3D. 3D म्हणजे काय? लेंथ, ब्रीथ आणि हाईट तिघे पण असतात. आता ही फिगर काढली मी, हा जो स्क्वेअर काढलाय हा 2D आहे. याला 2D काय म्हणायचं? यामध्ये फक्त लेंथ आणि ब्रीथ आहे. ज्यामध्ये फक्त लेंथ आणि ब्रीथ असते याला म्हणायचं 2D. आणि 3D कशाला म्हणायचं? डी. डी म्हणजे डायमेन्शन. हा, काही मुलं म्हणतील सर हे डी काय असतं? 3D. डी म्हणजे डायमेन्शन्स. आणि डायमेन्शन्स, लेंथ, ब्रीथ, हाईट यांनाच डायमेन्शन म्हणतात. मिती, मराठीमध्ये मिती म्हणतात. बघा, यामध्ये 6 रेक्टँग्युलर फेसेस असतात. कोणामध्ये? क्युबाइड मध्ये रेक्टँग्युलर फेस किती असतात? 6. क्यूब मध्ये पण किती असतात? 6. आता रेक्टँग्युलर फेसेस हे दिसत आहे बघा, कलर केलेले. हे अपोजिट एकामेकासमोरचे, हे इकडचे, त्यानंतर हे ब्ल्यू कलरचे, असे टोटल 6 फेसेस असतात क्युबाइड मध्ये. याला रेक्टँग्युलर प्रिझम पण म्हणतात. लक्षात ठेवा. कोणाला? क्युबाइडला रेक्टँग्युलर प्रिझम पण म्हणतात. यामध्ये 12 एजेस असतात, 8 व्हर्टायसेस असतात. बाकी गोष्टी सेम आहेत यामध्ये, फेसेस, एजेस आणि व्हर्टायसेस. फक्त फेसेस काय असतात यामध्ये? फेसेस असतात रेक्टँग्युलर. ओके. हा जो क्युबॉइड दिसतोय तर क्युबॉइडच्या व्हर्टायसेस जवळ 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. 90 डिग्रीचा म्हणजे राईट अँगल, काटकोन. राईट अँगल कुठे तयार झालेला दिसतोय? व्हर्टायसेस जवळ. व्हर्टायसेस माहिती ना सगळ्यांना? यांना व्हर्टायसेस म्हणतात बघा. ज्यांना मी पेनाने इंडिकेट करतोय, लाल पेनाने, हे सगळे व्हर्टायसेस आहे. स्टार्टिंग पॉइंट ऑफ 2 सिगमेंट. बरोबर आहे ना? या 2 सिगमेंटचं स्टार्टिंग पॉइंट, या दोन, यांना म्हणतो आपण व्हर्टायसेस. व्हर्टायसेस किती असतात? 8. इकडचे 8, हे 8 बघा. आणि तेथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो या व्हर्टायसेस जवळ. बघा, तयार झालेला दिसतोय. यामध्ये काय काय असतं?
3D फिगर असते. 3D लेंथ ब्रीड हाईट. बघा डेप्थ पण म्हणतात. DEPH डेप्थ. डेप्थला दुसरा शब्द काय आहे? हाईट. आणि डेप्थ म्हणजे मराठीमध्ये याला खोली म्हणतात बघा. खोली किती खोल आहे, ती खोली वेगळी, रूम वेगळी. हा, एखादी विहीर किती खोल असते, एखादी काय, जे काही खोल असेल ते त्यातलं खोल आहे. डेप्थ आणि हाईट सेम आहे. याला 6 रेक्टँग्युलर फेसेस आणि ऑल व्हर्टायसेस आर 90 डिग्री. ओके. परत एकदा, दी व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड इज हाऊ मच स्पेस इज देअर इनसाइड द क्युबॉइड. क्युबाइडच्या आत किती जागा आहे? हाऊ मच स्पेस इज देअर इन दी क्युबॉइड. क्युबाइडच्या आत किती जागा आहे, त्याला म्हणायचं व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. लक्षात आलंय? व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड कशाला म्हणायचं? त्या क्युबॉइडच्या आत हाऊ मच स्पेस देअर इज इनसाइड द क्युबॉइड, त्याला म्हणायचं व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूमचा, क्युबाइडचं व्हॉल्यूम शोधायचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट. बघा, यांना 3 डायमेन्शन्स म्हणतोय आपण. या विड्थला ब्रीड पण म्हणतात. पुढे पुढे ब्रीड येईल, कन्फ्यूज व्हायचं नाही. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला समजला. क्युबाइडचा व्हॉल्यूम शोधायचा फॉर्म्युला लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट. जर आपल्याला या तिघे दिलेल्या असेल, बघा येथे काय दिले, हाईट दिलेली आहे 2 सेंटीमीटर, लेंथ आहे 5 सेंटीमीटर आणि ब्रीड आहे 3 सेंटीमीटर. तर यांचं आपल्याला व्हॉल्यूम शोधायचं. 2 × 5 10 × 3 30. 30 क्युबिक सेंटीमीटर. आता तुम्ही म्हणाल सर युनिट्स कसे लिहायचे त्यांची? MM असेल तर क्युबिक मिलीमीटर, CM3 असेल तर क्युबिक सेंटीमीटर, M3 असेल तर क्युबिक मीटर्स. लक्षात येते तुमच्या? क्युबिक सेंटीमीटर का लिहिलं असेल? कारण त्याला 3 साइड असतात. लेंथ इंटू ब्रीड इंटू हाईट. हा जो 3 का लिहिलाय समजलं तुम्हाला? क्युबिक सेंटीमीटर का लिहिलंय? कारण त्यामध्ये 3 डायमेन्शन्स असतात म्हणून लिहिलेलं आहे. आता क्युबाइडचा व्हॉल्यूम शोधत असताना, आता एक इथे काय दिलंय बघा, हा क्युबाइड आहे. काय आहे? क्युबॉइड. मराठीत याला म्हणतात इष्टिका चिती. दिसतोय? ओके. या क्युबॉइडची लेंथ ब्रीड आणि हाईट आपल्याला दिलेली आहे. लेंथ किती आहे? L × B × H. याची लेंथ आहे मुलांनो 5 सेंटीमीटर. ब्रीड आहे 2 सेंटीमीटर आणि याची हाईट आहे 3 सेंटीमीटर. यांचं करायचं मल्टिप्लिकेशन. 5 × 2 10 10 × 3 30 क्युबिक सेंटीमीटर. आता क्युबिक सेंटीमीटर का लिहिलंय तुम्हाला माहिती आहे. 30 क्युबिक सेंटीमीटर आहे. ओके. तर मला सांगा, क्युबिक म्हणजे ज्याची लेंथ ब्रीड हाईट 1 सेंटीमीटर आहे. 30 क्युबिक सेंटीमीटर मध्ये 1 क्युबिक सेंटीमीटरचे 30 क्युबाइड बॉक्स तयार होतात. हा कॉन्सेप्ट आहे बरं. असे किती बॉक्स तयार झाले त्या ठिकाणी? 30. 1 2 3 4 असं मोजून बघा, इकडचे तिकडचे सगळे मिळून 30 क्युबॉइड बॉक्स तयार होतात. आणि 30 क्युबॉइड बॉक्स तयार होत असताना, सॉरी, क्युबॉइड बॉक्स म्हणजे हे तर क्यूबच असतात. 30 क्यूब रेक्टेंग्युलर शेप मध्ये येतात. 30 क्यूब रेक्टेंग्युलर शेप मध्ये
तयार होतात. आता हा जो तयार झालाय हा क्युबाइड आहे. पण यामधले जे क्यूब आहेत छोटे छोटे असे 30 रेक्टँग्युलर शेप मध्ये ठेवलेले आहेत. आणि एक क्यूब कितीचा असतो? 1 क्युबिक सेंटीमीटर. म्हणजे याची लेंथ ब्रीड हाईट सेम असते. अजून एकदा रिपीट करूया आपण. समजलं की नाही? ऐका. क्यूबचा सरफेस एरिया असतो स्क्वेअर. मी क्यूब म्हणतो या. क्यूबचा सरफेस एरिया असतो स्क्वेअर. क्युबॉइडचा सरफेस एरिया असतो मुलांनो, सरफेस एरिया म्हणजे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किंवा पृष्ठभागात असलेली जी जागा आहे. क्युबॉइड सरफेस एरिया असतो मुलांनो रेक्टँग्युलर. काय असतो? रेक्टँग्युलर क्युबॉइडचा. आणि आपल्याला कोणाचा एरिया करायचा सांगितलाय? मधला नाही, फक्त त्याच्या सरफेसचा एरिया. बघा हे त्याचे सरफेस आहे. क्युबॉइडला सरफेस किती असतात मला सांगा बरं? क्युबॉइडला सरफेस किती असतात सांगा मुलांना पटकन. क्युबॉइडला सरफेस किती असतात संयुक्ता? सरफेस म्हणजे पुढच्या पृष्ठभागाची बाजू. किती असतात? 6 सरफेस असतात क्युबॉइडला. ओके ओके ओके. चला, मग क्युबॉइडला 6 सरफेस असेल. ऐका, एक सरफेस म्हणजे त्याचा काय असतो? रेक्टँगल असतो का? एक सरफेस रेक्टँगल आहे का? एक सरफेस रेक्टँगल आहे का? आहे. एक सरफेस म्हणजे रेक्टँगल आहे ना. असे 6 रेक्टँगलचं तुम्हाला काय काढायचा? एरिया शोधायचा. किती? किती? 6 रेक्टँगलचा एरिया काढावा लागेल ना. दिव्या, नेहा, ओम, श्रीशा, आर्यन बरोबर आहे ना? यस. मग असे 6 रेक्टँगलचा जर तुम्हाला एरिया काढायचा असेल, 6 सरफेस असतात कोणाला? क्युबॉइडला. मग 6 सरफेस असेल तर त्यामध्ये रेक्टँगल मध्ये लेंथ ब्रीड हाईट असते का? रेक्टँगल मध्ये लेंथ हाईट असते. लेंथ आणि ब्रीड असते. आणि ती 6 असेल तर लेंथ ब्रीड मल्टिप्लाइड बाय 2, 6 झालेत बघा बरोबर. तर सरफेस एरिया ऑफ क्युबाइडचा फॉर्म्युला बघा. सरफेस एरिया ऑफ क्युबाइड. टू बाहेर लिहायचे. LB BH एल हे लेंथ आहे. आता या क्युबाइड मध्ये 6 स्क्वेअर्स आहे. पण क्युबाइड मध्ये लेंथ ब्रीड हाईट तिन्ही पण असतात क्युबाइड मध्ये. तर सरफेस एरिया ऑफ क्युबाइड बघा आता. फॉर्म्युला लक्षात ठेवा. 2 LB + BH + LH. आता तुम्हाला दाखवतो मी. LB कुठे येते? LB हा येथे त्यांनी DCAB नाव दिलंय. लेंथ आणि ब्रीड दोघांचं मल्टिप्लिकेशन बरोबर. मला एक सांगा, या ठिकाणी हाईट पण काय असते त्यांची? एखादा रेक्टँगल असेल 3D मध्ये, त्याला हाईट पण असते 3D मध्ये जर असेल तर. मग हाईट किती वेळा आली बघा? 2 वेळा. ब्रीड किती वेळा घेतली? 2 वेळा. लेंथ किती आहे? 2 टाइम्स. आणि मल्टिप्लाय कितीने केलंय नंतर? 2 ने. ओके. तर हा फॉर्म्युला सरफेस एरिया ऑफ क्युबाइडचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. 2 LB + BH + LH. LB BH LH सरफेस एरिया ऑफ क्युबाइड. 6 सरफेसेस असतात. येथे परत एकदा बघा. ज्याला मी सर्कल करतोय तो भाग समजून घ्या. ज्याला मी काळ्या पेनाने सर्कल केले बघा. हा रेक्टँगल आपण घेऊया अगोदर.
हा रेक्टेंगल. तर एल एच दिसतंय सगळ्यांना? एल एच दिसतंय का? येस. एकदा समजलं का समजतंय, गडबड करू नका फक्त. एल बी दिसतंय, नंबर 2 च एल बी दिसतंय, एल बी. असे एल बी दोन वेळा येतील, इथे पण एल आहे, इथे पण बी आहे. अ गिफ्ट बॉक्स. गिफ्ट बॉक्स सगळ्यांना माहिती आहे. गिफ्ट बॉक्स सगळ्यांना माहिती आहे. त्याचा शेप कसा आहे गिफ्ट बॉक्सचा? क्युबॉइड. तुम्हाला अगोदर दाखवलं होतं मी. गिफ्ट बॉक्स असतं, त्याचा शेप आहे क्युबॉइड. त्या गिफ्ट बॉक्सची लेंथ आहे मुलांनो 8 सेंटीमीटर. ब्रीड त्याला आपण विड्थ पण म्हणतोय, विड्थ आहे 5 सेंटीमीटर. आणि हाईटला आपण डेप्थ पण म्हणतोय हा. हाईट आहे 4 सेंटीमीटर. कशाची? त्या क्युबायडल गिफ्ट बॉक्सची. हाऊ मच डेकोरेटिव्ह पेपर इज निडेड टू रॅप इट कम्प्लिटली. एखाद्याचा बर्थडे असेल, कोणाच्या घरी एखादा प्रोग्राम असेल, तर त्याला काहीतरी गिफ्ट देतो. आणि गिफ्ट देत असताना क्युबायडल बॉक्सला आपण पेपर लावतो वरतनं. रॅपिंग पेपर, डेकोरेटिव्ह पेपर. डेकोरेटिव्ह पेपर काय करतो आपण? त्याला गुंडाळतो. तर तुम्हाला विचारलंय किती पेपर लागेल तो क्युबायडल बॉक्स कव्हर करण्यासाठी, रॅप करण्यासाठी. WRAP, रॅप म्हणजे गुंडाळणे. तुम्हाला एरिया नव्हतं काढायचं सांग, व्हॉल्यूम नव्हतं काढायचं सांगितलं, सरफेस एरिया तुम्हाला काढावं लागेल. त्याचे जे रेक्टेंग्युलर फेस आहेत कोणाचे? क्यूबचे. त्याचा एरिया तुम्हाला शोधायचा. मग एरिया शोधायचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. आता सांगितलं होतं बघा मी. एल बी फॉर्म्युला बघा काय आहे तो. 2LB. मागे जो आपण एक मिनिट फॉर्म्युला बघायला, 2LB प्लस BH प्लस LH. 2LB. 2 प्रत्येक ठिकाणी लिहिलं तरी चालतं, पण आपण बाहेर लिहिलंय. 2LB झालं. नंतर 2BH. बघा 2LB 2BH. नंतर काय आहे अजून? 2LH. म्हणजे LH. 2 तर बाहेरच आहे. हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये नंबर्स ठेवा. आता तुम्हाला लेंथ माहितीये, ब्रीड माहितीये, लेंथ माहितीये, ब्रीड माहितीये, हाईट पण माहितीये. चला आपण आता नंबर्स ठेवूया. ओके. आता 2 आहे तसा ठेवा. लेंथ किती आहे? 8. ओके. ब्रीड किती आहे? या विड्थला ब्रीड म्हणतो. विड्थ किती दिली आपल्याला? 5 सेंटीमीटर. ओके. 8 × 5 करा. प्लस ब्रीड किती दिली आपल्याला? याला ब्रीड म्हणूया, BREDTH, ब्रीड 5 सेंटीमीटर. 5 × H किती आहे? हाईट 4. प्लस लेंथ किती आहे आपल्याकडे? 8. मल्टिप्लाइड बाय H किती आहे? 4. चला आता यांचं मल्टिप्लिकेशन करा. 8 × 5 40. प्लस 5 × 4 20. प्लस 8 × 4 32. बाहेर हे 2. 40 प्लस 20 60. 60 आणि 32 92. आणि बाहेर हे 2, दोघांमध्ये असते मल्टिप्लिकेशन. 92 × 4 92 × 2 184 क्युबिक सेंटीमीटर असं म्हणता येईल का? सरफेस एरिया. एरिया काढायचा आपल्याला, याला स्क्वेअर म्हणावं लागेल. एरिया म्हटल्यावर स्क्वेअर येतो. व्हॉल्यूम म्हटल्यावर क्युबिक सेंटीमीटर असते.